विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोव्हॅलंट बॉन्ड आणि कोव्हॅलंट कंपाऊंड्स शिकणार आहोत. आपण आयोनिक बॉन्ड शिकलो. आयोनिक बॉन्डमध्ये एक जण इलेक्ट्रॉन देणारा आहे आणि दुसरा इलेक्ट्रॉन घेणारा आहे. तुम्हाला माहिती आहे, मेटल्स इलेक्ट्रॉन देतात आणि नॉन मेटल्स इलेक्ट्रॉन घेतात. त्यामुळं त्यांच्यात आयन्स तयार होऊन ते अट्रॅक्ट होऊन ते आयन्स एकत्र येऊन जो बॉन्ड बनतो तो आयोनिक बॉन्ड होता. आणि तसे बनलेले कंपाऊंड्स हे आयोनिक कंपाऊंड्स होते. परंतु कोव्हॅलंट बॉन्डमध्ये काय होतं? कोव्हॅलंट बॉन्डमध्ये दोन्हीही ॲटम्स किंवा जेवढे काही ॲटम्स एकत्र येणार आहेत ते सगळे इलेक्ट्रॉन कमी पडणारे, इलेक्ट्रॉन घेणारेच ॲटम्स आहेत. म्हणजे हे सगळे नॉन मेटलचे ॲटम्स आहेत. कोव्हॅलंट बॉन्ड हा नेहमी नॉन मेटलच्या ॲटम्समध्येच बनतो. एकत्र येणारे दोन्हीही ॲटम्स हे नॉन मेटॅलिक असतात, हे लक्षात ठेवा. कशात? कोव्हॅलंट बॉन्डमध्ये. मग हे दोन ॲटम्स जे एकत्र येतात ते एकाच इलेमेंटचे दोन ॲटम्स असू शकतात किंवा वेगवेगळ्या इलेमेंटचे दोन ॲटम्स किंवा अधिक ॲटम्स असू शकतात. पण ह्या प्रत्येक ॲटमला ऑक्टेट किंवा डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी इलेक्ट्रॉन कमी पडत असतात. आता तुम्हाला वाटेल दोघांनाही इलेक्ट्रॉन कमी पडत आहेत, मग ते आपली इलेक्ट्रॉनची गरज कशी भागवतात? तर हे जे ॲटम्स आहेत ते एकत्र येतात आपल्या इलेक्ट्रॉन्सना शेअर करून. शेअर करणे. तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये बघा, कंपासातलं साहित्य शेअर करता. आकृती काढताना एकाकडं खोडरबर असते, एकाकडं पेन्सिल असते, एकाकडं पट्टी असते. मग तुम्ही एकमेकांमध्ये काय करता? शेअर करता, हो की नाही? समजा दोन माणसं आहेत, दोघांनाही पोट भरण्यासाठी एकेका भाकरीची गरज आहे. पण जर एकच भाकरी असतील तर हे दोघं काय करतील? भाकरी अर्धी अर्धी वाटून घेतील, बरोबर आहे की नाही? हे जे शेअरिंग आहे, असंच शेअरिंग हे ॲटम्स करतात. यांना इलेक्ट्रॉनची गरज आहे. ते काय करतात? दुसऱ्याचं ऑक्टेट किंवा डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी आपला इलेक्ट्रॉन देतात आणि आपलं ऑक्टेट किंवा डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी दुसऱ्याचं घेतात. म्हणजे शेअरिंग, कॉमनमध्ये ते काही इलेक्ट्रॉन्सना ठेवतात. आता आपण एक एक उदाहरण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण हायड्रोजन ॲटमचं उदाहरण बघूयात. हायड्रोजन ॲटमचा ॲटॉमिक नंबर आहे 1. एकच इलेक्ट्रॉन आहे त्याच्यात, त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल? 1. पहिल्या ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन. आता हायड्रोजन काय कंप्लीट करेल? ऑक्टेट का डुप्लेट? डुप्लेट. त्याला 2 इलेक्ट्रॉन कंप्लीट करायचे आहेत पहिल्या ऑर्बिटमध्ये. हा एक हायड्रोजन ॲटम आहे, हा एक हायड्रोजन ॲटम आहे. दोन्हीही हायड्रोजन ॲटम्स आहेत आणि दोघांनाही एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, बरोबर? तर हे एकत्र येतात ह्या पद्धतीनं. इथं पहा, हे अशा पद्धतीनं जवळ येतात की त्यांच्या ह्या ऑर्बिट्स एकमेकांना छेदणाऱ्या होतात आणि हा एक इलेक्ट्रॉन आणि हा ॲटम एक इलेक्ट्रॉन, असे दोघांचे मिळून 2 इलेक्ट्रॉन या दोघांच्या मध्ये राहतात. तुम्ही जर ह्या ॲटमचे इलेक्ट्रॉन मोजायला गेलात तर तुम्हाला त्याच्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन दिसतील आणि ह्या ॲटमचे इलेक्ट्रॉन मोजायला लागला तर याच्याही ऑर्बिटमध्ये तुम्हाला 2 इलेक्ट्रॉन दिसतील.
म्हणजे दोघांचंही डुप्लेट पूर्ण झालं. कसं झालं? शेअर करून दोघांनीही एक एक इलेक्ट्रॉन शेअर केला. याला म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड. एक कोव्हॅलंट बॉन्ड तयार होण्यासाठी एक एक इलेक्ट्रॉन शेअर करावा लागतो. अशा रीतीनं हायड्रोजनचा मॉलिक्यूल तयार होतो, H2 मॉलिक्यूल. या दोन्हीही हायड्रोजन ॲटम्स एका कोव्हॅलंट बॉन्डनं एकत्र आलेत. हा आहे सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्ड म्हणजे एक एक इलेक्ट्रॉन दोघांनी पण दिलाय. ठीक आहे. ऑक्सिजनचं बघूयात. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल? 2,8. आता हे बघा, हा एक ऑक्सिजन ॲटम आहे, हा एक ऑक्सिजन ॲटम आहे. याच्यामध्ये पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन कमी पडतात ऑक्टेट स्टेटसाठी. ह्या पण ऑक्सिजन ॲटममध्ये पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. याला सुद्धा 2 इलेक्ट्रॉन कमी पडतात. या दोन्हीही ॲटम्सची गरज काय आहे? 2-2 इलेक्ट्रॉन पाहिजेत. देणारा जर कोणीच नसेल तर हे एकमेकांमध्येच शेअर करतील. कसं शेअरिंग होतं? हे बघा, ह्या पद्धतीनं. हा ऑक्सिजन ॲटम आणि हा ऑक्सिजन ॲटम, त्यांची ऑर्बिट अशा पद्धतीनं एकत्र येतात की त्यांची ही ऑर्बिट एकमेकांना इंटरसेक्ट करणारी ठरते. आणि हा ॲटम आपले 2 इलेक्ट्रॉन याला देतो आणि हा ॲटम आपले 2 इलेक्ट्रॉन याला देतो. म्हणजे प्रत्येकाचे आपले आपले इलेक्ट्रॉन अबाधित राहतात. परंतु ह्याच्या ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन मोजायला लागलो तर तुम्हाला हे 2 इलेक्ट्रॉन ह्याचे पण मोजावे लागत आहेत. हे झाले 4 इलेक्ट्रॉन आणि इकडचे 4 मिळून झाले 8 इलेक्ट्रॉन. आणि इकडच्या ॲटमचं जर तुम्ही मोजायला लागला तर इकडं पण हे 4 इलेक्ट्रॉन आणि हे 4 इलेक्ट्रॉन, 8 इलेक्ट्रॉन. दोघांचंही ऑक्टेट पूर्ण झालं. लक्षात येत आहे का? दोघांनी पण आपले 2-2 इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये घेतलेले आहेत, शेअर केलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं ऑक्सिजनचा मॉलिक्यूल O2 अशा पद्धतीनं तयार होतो. इथं 2 ऑक्सिजनमध्ये 2-2 इलेक्ट्रॉन शेअर झालेले आहेत, म्हणून हा झाला डबल बॉन्ड. जेव्हा 2 ॲटम्समध्ये प्रत्येकाकडून 2-2 इलेक्ट्रॉन शेअर केले जातात तेव्हा त्याला म्हणायचं डबल बॉन्ड. तुम्ही जर नायट्रोजनचं एक्झाम्पल घेतलं, नायट्रोजन N2, तर नायट्रोजनला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 3-3 इलेक्ट्रॉनची गरज असते. त्यामुळं नायट्रोजन मॉलिक्यूल तयार होताना नायट्रोजनचे ॲटम्स एकमेकांना 3-3 इलेक्ट्रॉन शेअर करतात. त्याला म्हणतात ट्रिपल बॉन्ड. लक्षात येतंय? ह्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन शेअर होऊ शकत नाहीत. एकतर सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड. यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स एकत्र शेअरिंगमध्ये येऊ शकत नाहीत, बरं का. आपण आता 2 वेगवेगळ्या इलेमेंटचे ॲटम्स कसे एकत्र येतात ते बघणार आहोत. आपण वॉटर मॉलिक्यूलचं फॉर्मेशन बघूयात. वॉटरचा फॉर्म्युला काय आहे? H2O. H2O मध्ये 2 हायड्रोजन ॲटम्स आणि 1 ऑक्सिजन ॲटम एकत्र येऊन वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होतं, हे तुम्ही शिकलाय. पण तसंच का 2च हायड्रोजन का येतात आणि 1च ऑक्सिजन का असतो? त्याचं कारण तुम्ही आता इथं बघू शकताय. इकडं तुमच्या लक्षात आलंय की हायड्रोजनला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग इथं काय होतं? हा जो ऑक्सिजन आहे तो या हायड्रोजन बरोबर 1 इलेक्ट्रॉन शेअर करतो आणि या दुसऱ्या हायड्रोजन बरोबर पण 1 इलेक्ट्रॉन शेअर करतो. बघा तुम्ही, ऑक्सिजनचे ही ऑर्बिट आहे, त्याची इलेक्ट्रॉन मोजूयात आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8.
बरोबर. हे जे रेड कलरचे दाखवलेले आहेत ते इलेक्ट्रॉन हायड्रोजनचे आहेत. पण या हायड्रोजननं आपले हे इलेक्ट्रॉन या ऑक्सिजनच्या ऑर्बिटमध्ये आणल्यामुळं आपण ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन मोजताना हे इलेक्ट्रॉन पण मोजणार आहोत. त्यामुळे ते 8 होतात. आणि हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन मोजताना हे बघा, ही हायड्रोजनची ऑर्बिट आहे. त्याचा हा एक इलेक्ट्रॉन आहे आणि हा इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचा आहे. ऑक्सिजननं पण एक इलेक्ट्रॉन दिलाय. हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन जसा घेतला तसा आपला पण एक इलेक्ट्रॉन त्याच्या ऑर्बिटमध्ये शेअर केलाय. याला म्हणायचं शेअरिंग. त्यामुळं हायड्रोजनचं डुप्लेट कंप्लीट होतंय. या ठिकाणी पण हायड्रोजनचं डुप्लेट कंप्लीट होतंय. ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट होतंय. आणि ह्या पद्धतीनं ऑक्सिजननं काय केलं, या हायड्रोजन बरोबर एक सिंगल बॉन्ड केला, या हायड्रोजन बरोबर पण एक सिंगल बॉन्ड केला आणि सगळेच ॲटम्स आता सॅटिस्फाईड आहेत. लक्षात येतंय का? अशा रीतीनं वॉटर मॉलिक्यूल तयार होतो. हा आहे आपला H2O. याच पद्धतीनं आणखी CO2 सुद्धा तयार होतो. कार्बन डायऑक्साईडमध्ये एका कार्बनला 4 इलेक्ट्रॉनची गरज असते आणि तो काय करतोय, इकडून एका ऑक्सिजन बरोबर 2 इलेक्ट्रॉन शेअर करतो, इकडून एका ऑक्सिजन बरोबर 2 इलेक्ट्रॉन शेअर करतो. ऑक्सिजनला 2-2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. कार्बन काय करतो, इकडच्या ऑक्सिजन बरोबर 2 इलेक्ट्रॉन शेअर करतो, त्याचे 2 घेतो. म्हणजे लक्षात येतंय का? एक कार्बन ॲटम 2 ऑक्सिजन बरोबर ती डबल बॉन्ड तयार करतो. या पद्धतीनं 2 इलेक्ट्रॉन ह्या ऑक्सिजनकडून, 2 इलेक्ट्रॉन ह्या ऑक्सिजनकडून, म्हणून म्हणायचं डबल बॉन्ड. CO2 मॉलिक्यूल ह्या पद्धतीनं तयार होतो. हा आहे मिथेन CH4. एक कार्बन 4 हायड्रोजन बरोबर सिंगल बॉन्ड तयार करतो. तर हे वेगवेगळे नॉन मेटल्स, बघा, कोव्हॅलंट बॉन्ड नॉन मेटल्सच्याच ॲटम्समध्ये होतो. मेटल कधीच कोव्हॅलंट बॉन्ड तयार करत नाहीत, कारण मेटल हे इलेक्ट्रॉन डोनर असतात. त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत. मग ते कशाला दुसऱ्याचं अजून शेअर करत बसतील. लक्षात येतंय का? तर नॉन मेटल्स हे शेअरिंग करून इलेक्ट्रॉन आपले ऑक्टेट आणि डुप्लेट कंप्लीट करत असतात. म्हणून कोव्हॅलंट बॉन्डमध्ये फक्त नॉन मेटल्सच सहभागी होतात. तुमच्या लक्षात आलेलं असेल अशी अपेक्षा करतो. काही शंका असतील तर मला नक्की व्हॉट्सअपवरती किंवा टेलिग्रामवरती मेसेज करा. ओके, बाय.